गुड इव्हनिंग टू एव्हरीबॉडी। सर्वात प्रथम तर मी श्री अजिंक्य नाईक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व अपेक्स काउन्सिल मेंबर यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी अतिशय शानदार असा हा कार्यक्रम आयोजित केला। अजिंक्य, तुमचं आणि सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन। या ठिकाणी प्रत्येकाच्या स्वतःच्या काही ना काही आठवणी आहेत। या पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या सुद्धा वानखेडेशी गेल्या 50 वर्षातल्या वेगवेगळ्या आठवणी आहेत। पण इथे एक गृहस्थ असे आहेत की ज्यांची 50 वर्षापूर्वीची पण एक आठवण आहे आणि ते दुसरे कोणी नाही, आपले सन्माननीय शरद पवार साहेब आहेत की ज्यांना मी मगाशी विचारलं की तुम्ही पहिल्यांदा इथे कधी आलात, तर ते म्हणाले की मी स्पोर्ट्स मिनिस्टर होतो आणि वानखेडे साहेब मला 1971-72 या वेळेला ही जागा फायनल करायला या ठिकाणी घेऊन आले। मला वाटतं तिथपासून आताच्या रोहित शर्मा, अजिंक्य पासून सगळे हे या ठिकाणी उपस्थित आहे। हेच मुळी मोठं अचीवमेंट आणि लेगसी दाखवणार आहे। 72ला वानखेडेवर पवार साहेब आले। मी गावस्कर साहेबांना विचारलं पहिली मॅच कधी खेळला, ते म्हणाले मी 74ला खेळलो। मग मी रवी शास्त्रींना विचारलं तुम्ही कधी खेळलात, ते म्हणाले मी 78ला खेळलो। तोपर्यंत दिलीपजी आले नव्हते, पण 70-75च्याच काळात दिलीप वेंसरकर पण पहिली मॅच खेळले असतील आणि 88चे तेंडुलकर आणि रोहित शर्मा, अजिंक्य इथे आहेत। मला वाटतं मुंबई म्हणजे क्रिकेट, मुंबई म्हणजे गावस्कर, तेंडुलकर, वेंसरकर, रोहित, अजिंक्य सगळे, आणि मुंबई म्हणजे क्रिकेट प्रेमी नागरिक। तुमच्या सगळ्यांमुळे अतिशय विपरीत परिस्थितीत सुद्धा हे स्टेडियम उभं राहिलं आणि या सगळ्यामध्ये माझ्या सहित जे काही MCAचे पास्ट पदाधिकारी आहेत यांना संधी मिळाली। मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात हा सुवर्ण क्षण अजिंक्य तुमच्यामुळे आणि सगळ्या सहकाऱ्यांमुळे आला। मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ते थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।